सर्वांचं खूप खूप अभिनंदन आहे का तुमचं आज रेकी लेवल 1 चा शक्तिपात इथे आज आपला पूर्ण झालेला आहे. आजपासून तुम्ही रेकीचे साधक बनलेले आहात. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आजपासून ही एनर्जी तुम्ही स्वतःसाठी आणि इतरांच्याही लाईफमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह घडवून आणण्यासाठी वापरू शकणार आहात. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. कोणाला एनर्जी जाणवली? कोण सांगतंय? काय जाणवलं? सुजित सर माईक ऑन करा. सुरुवातीची 3 ते 4 मिनिटं माझ्या हातांना एक थंडगार झुळूक जाणवत होती आणि शरीरभर थोडासा शहारा जाणवला. त्याच्यानंतर मात्र ते बंद झालं. पण नंतर पुन्हा जेव्हा उंजळ करायला सांगितली त्यावेळी पुन्हा सेम मला तसंच हातांच्या मध्ये जाणवायला लागलं की एक झुळूक जाते आणि शहारा अंगात येतोय. पण त्यावेळी शहारा संपूर्ण पायाच्या बोटापर्यंत जाणवला. येस, हे जाणवलं मला असं. येस, व्हेरी गुड. खूप छान अनुभव आला. अजून कोण शेअर करतं? मोनल मॅडम माईक ऑन करा. मला एक एनर्जी जाणवत होती की एक शरीरामध्ये एक वेगळं काहीतरी होतंय असं जाणवत होतं मला. येस, येस, व्हेरी गुड. कधी कधी आपल्याला काय जाणवतं हे शब्दात सांगता नाही येत, असं होऊन जातं. येस, येस. भाग्यश्री मॅडम माईक ऑन करा, बोला. त्याच्यानंतर स्वाती मॅडम तुम्ही माईक ऑन करून ठेवा. आईचा व्हिडिओ होता माझ्या, मला काल असं थोडंसं हीट जाणवत होती बोला आणि बोला. आज असं गारवा जाणवत होता असं हात फिरवताना वगैरे. येस, येस, खूप छान. स्वाती मॅडम बोला. मन शांत झालं होतं, डोकं थंड झालं होतं, विचार कुठले येत नव्हते आणि एक आजूबाजूला असं छान असं वातावरण तयार झाल्यासारखं वाटत होतं. म्हणजे आपलाच ऑरा असा बाहेर दिसत होता मला, जे एकांत वाटत होता मनाला. खूप छान, खूपच सुंदर अनुभव आला. येस. फिलोमेना मॅडम बोला. काही जाणवलं नाही. का? मन भटकत होतं. काय? मन भटकत होतं. येस, मन भटकट होतं. ओके, ओके. मनात अति विचार करत होत्या तुम्ही, पण तुम्हाला प्रॉपर एनर्जी मिळालेली आहे. ओके. येस. हर्षल सर बोला. माईक ऑन करा. एकदम बोला. शांत जाणवलं. पहिल्या 5 मिनिटांमध्ये थोडं विचार येत होते, पण नंतर एकदम शांत जाणवलं. येस, व्हेरी गुड. खूप छान. अजून उत्कर्षा मॅम कुठे गेल्या? उत्कर्षा मॅम, हा बोला, आहे ना? येस, माईक ऑन करा. मला पण छान वाटलं. येस, येस, व्हेरी गुड. बघा, खूप छान. ही जी एनर्जी आहे ना, प्रत्येकाला सेम नाही जाणवत. का? कारण तुम्ही किती ती सहजतेने स्वीकारता आहात, ते पण महत्वाचं आहे. तुमच्या माइंड मध्ये जर विचारच चालू असतील तर तुम्हाला ती एनर्जी कशी जाणवेल? ओके. तुम्हाला मन शांत ठेवून सहजतेने त्या एनर्जीचा स्वीकार करायचा आहे. इकडून मी देताना सगळ्यांना सेम ऍज इट इज दिलेलं आहे एनर्जी. तुम्ही फक्त आता जसं आता फिलोमिना मॅडम आहे, जसं वापर करतील तेव्हा ते व्हायब्रेशन त्यांना नक्कीच जाणवणार आहेत. ओके. तर सगळ्यांचा खूप छान. सुमन मॅडम, तुम्हाला कशी एनर्जी जाणवली? माईक ऑन करा. माईक ऑन करा सुमन मॅडम. मॅडम गेलेली ना, तर वायफाय बंद झालेलं, सॉरी हा. अच्छा, अच्छा. आता लाईट. बरं बरं, चालेल. चला, ठीक आहे. ओके. तर ही जी एनर्जी असते ही प्रत्येकाला वेगवेगळी जाणवत असते. का? कारण तुम्ही किती विश्वास ठेवून ती एनर्जी ग्रहण करता आहे, स्वतःपर्यंत तुम्ही किती विश्वासाने ती येऊ देता आहे. ओके.
आणि ब्रह्मांडी एनर्जी आहे आल्यावर काहीतरी तर आपल्याला सिम्पटम्स दाखवतो. कोणाला गरम झुळूक लागते, कोणाला थंड हवेची झुळूक लागते, कोणाच्या हातांमध्ये व्हायब्रेशन जाणवायला लागतं. अगदी वेगवेगळे प्रत्येकाचे सिम्पटम्स असतात. काहींचं डोकं जड झाल्यासारखं जाणवतं. ओके, असे वेगवेगळे हे त्यांना सिम्पटम्स प्रत्येकाला जाणवतं. कोणाला अगदी शांत आणि रिलॅक्स वाटतं फक्त. तर हे देखील त्याचेच अनुभव असतात. तर तुम्हाला जे आपण एनर्जी आलेल्या आहे त्याचा सहजतेने स्वीकार करायचा आहे. आणि आज तुम्हाला भरपूर पाणी प्यायचं आहे. आज आणि उद्या भरपूर पाणी प्यायचं आहे. त्याच्याने ती एनर्जी जी आहे ती संपूर्ण शरीरात डिझॉल्व्ह होऊन जाणार आहे, मिक्स होऊन जाणार आहे आपल्या शरीरामध्ये. ओके, आणि हे जे तुम्हाला डोकं जड वाटतं वगैरे असं काही होत असेल तर एक 10-15 मिनिटं होईल, त्याच्यानंतर नॉर्मल होऊन जाणार तुम्ही सगळे. ओके, येस. आता आपल्याला बघायचं आहे, मी रेकॉर्डिंग स्टार्ट केलेलं आहे. येस, तर आपल्याला जसं आपला शक्तिपात महत्वाचा आहे तर त्याच्यासाठीच आपल्याला एनर्जी ऍक्टिव्हेशन पण महत्वाचं आहे. ओके, चला आपण ते करूया. त्याचं रेकॉर्डिंग मी तुम्हाला आता पुढचं देते आहे. दोन्ही हात रब करायचे आहेत. आपले दोन्ही हात रब करायचे आहेत. व्हेरी गुड. आपल्याला रेकीची प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता समस्त गुरुजनांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आपल्याला काय करायचं आहे, कप शेप मध्ये हात घ्यायचा आहे. आपला जो लेफ्ट हँड आहे तो खाली घ्यायचा, राईट हँड वर घ्यायचा आणि जो राईट हँड आहे हा क्लॉकवाईज फिरवायचा आहे आणि एकदम स्लोली फिरवायचा आहे. हा जो तळ हात आहे आपला हा एकमेकावर आला पाहिजे आणि याच्यामधून तुम्हाला असं काहीतरी गोल गोल चक्र फिरतं आहे किंवा तिथे असं बारीक मुंगे आल्यासारखं होणार आहे. ओके, किंवा इथे मनगट तुमचं जड पडणार आहे. ओके, तर याच्यातलं तुम्हाला काही पण होऊ शकतं किंवा स्मूथली ते असे गोल गोल चक्र ती एनर्जी हातांमध्ये फिरते आहे. हा अनुभव घ्यायचा आहे. अगदी स्लोली फिरवायचा आहे क्लॉकवाईज हात. आणि मी आता सगळ्यांचे माईक म्यूट करते. मी जे बोलते आहे ते सगळ्यांनी बोलायचं आहे. त्याच्याने तुम्हाला एनर्जी छान पद्धतीने जाणवणार आहे. ओके, चला दोन्ही हात रब करून आपल्याला करायचं आहे. चार्ज, heal and protect my palm chakra. Charge, 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 heal and protect my palm chakra. आता दुसरा हात आपला जो राईट हँड आहे तो खाली घ्यायचा, लेफ्ट हँड वर घ्यायचा आहे. Charge, heal and protect my palm chakra. 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 Charge, heal and protect my palm chakra.
Charge, heal and protect my palm chakra. Charge, heal and protect my palm chakra. Charge, heal and protect my palm chakra. Charge, heal and protect my palm chakra. Charge, heal and protect my palm chakra. Charge, heal and protect my palm chakra. Charge, heal and protect my palm chakra. आपल्या लेफ्ट हँडची मूठ बंद करायची आहे आणि तो हात आपण मांडीवर ठेवणार आहोत आणि जो आपला राईट हँड आहे तो इथे वरती क्राउन चक्रावर घ्यायचा आहे. स्पर्श करायचा नाहीये, आपल्या डोक्यावर घ्यायचा आहे आणि क्लॉकवाईज फिरवायचा आहे. चार्ज, heal and protect my seven chakra. Charge, 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 heal and protect my seven chakra. आपला लेफ्ट हँड तसाच मूड बंद राहणार आहे. आपला राईट हँड आपल्या नाभी चक्राजवळ घ्यायचा आहे. नाभी चक्राला स्पर्श करायचा नाहीये. थोड्या अंतर दुरून आपल्याला क्लॉकवाईज हात फिरवायचा आहे. चार्ज, heal and protect my नाभी चक्र. Charge, 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 heal and protect my नाभी चक्र. आता आपले दोन्ही हात जे आहेत ते आपल्या हृदय चक्रावर ठेवायचे आहेत. स्पर्श करायचा आहे आपल्या हृदय चक्राला आणि बोलायचं आहे, चार्ज, heal and protect my body and aura. Charge, 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 heal and protect my body and aura.
Charge, heal and protect my body and aura. Charge, heal and protect my body and aura. Charge, heal and protect my body and aura. Charge, heal and protect my body and aura. दोन्ही हात एकमेकांवर रब करायचे आहेत आणि अलगद आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहे. हाताच्या अंधारातच डोळे उघडायचे आहेत. रिलॅक्स, रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. ओके, तर हे जे आपण आता एनर्जी ऍक्टिव्हेशन शिकलेलो आहे हे तुम्हाला रोज याची प्रॅक्टिस करायची आहे. याच्याने बघा आता जे आपण शक्तिपात केला याच्यात कोणाला कमी जास्त प्रमाणामध्ये एनर्जी जाणवते का? कारण तुम्ही किती त्याचा स्वीकार करता त्याच्यावर आहे. पण जर तुम्ही हे रोज एनर्जी ऍक्टिव्हेशनची जर प्रॅक्टिस केली तर याच्याने तुम्हाला एनर्जी खूप सुंदर पद्धतीने जाणवणार आहे. ओके, येस. आणि मोजून याला 10 मिनिटं लागतात. आपण डेली करू शकतो. रोज करायचा जो टायमिंग आहे, चांगला टायमिंग, बेस्ट टायमिंग तर सकाळी मॉर्निंगचा आहे. पण जर तुम्हाला सकाळी धावपळ असेल तर तुम्ही दिवसभरात तुमच्या निवांत वेळामध्ये करू शकतात. ओके, आता याच्यानंतर आपल्याला मी तुमचं आज हिलिंग करून देणार आहे. रेकी लेवल 1चं मी तुम्हाला आता डिस्टन्सने हिलिंग करून देणार आहे. आणि आपण जर वेळ मिळाला तर मी तुम्हाला आज शिकवेल का तुम्ही कसं हिलिंग करायचं. आणि जर आज वेळ कमी राहिला तर उद्या आपण बघूया की तुम्ही स्वतःला हिलिंग कसं करायचं आणि दुसऱ्याला पण तुम्ही आता रेकीचं हिलिंग करू शकणार आहात. एवढी एनर्जी आज तुमच्यामध्ये आलेली आहे कारण तुमचा आज शक्तिपात झालेला आहे. ओके, येस. तर चला आता आपण सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचे आहेत. दोन्ही हात रब करायचे आहेत. आपल्याला रेकीची प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आपल्या दोन्ही हातांमध्ये एक एनर्जी बॉल बनवायचा आहे. आपल्याला दोन्ही हात रब करायचे आहेत आणि हे हात जे आहे ते कप शेप मध्ये घेऊन हळूहळू एकमेकापासून दूर करायचे आहे. ते परत एकमेकाकडे ओढले जाणार. तुम्ही त्यांना हळूहळू पुढे मागे करत एनर्जी बॉल बनवायचा आहे. एक मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला दोन्ही हातांमध्ये जाणवणार आहे. ते परत असं मागे ओढायचं, परत तुमचे हात पुढे ओढले जाणार आणि ते एकदा हातात आल्यावर त्याला असं गोल आकार द्यायचा आहे. हा झाला आपला एनर्जी बॉल. तर एनर्जी बॉल हातात पकडायचा आहे आणि आपण त्याच्यामध्ये बघून बोलणार आहोत. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या क्राउन चक्रात आलेली आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या क्राउन चक्रामध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या क्राउन चक्रामध्ये आलेली आहे. असं बोलून ती एनर्जी, ही आलेली एनर्जी मला जाणवते आहे. ही आलेली एनर्जी मला जाणवते आहे असं बोलून ती एनर्जी उचलायची आहे आणि आपल्या क्राउन चक्रावर ठेवायची आहे. क्राउन चक्राला स्पर्श करायचा आहे. ती एनर्जी पूर्ण आपल्या क्राउन चक्राला स्पर्श करून अनुभव करायची आहे. आता हळूवार दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवायचे आहेत आणि तळवे आकाशाकडे, हातांचे तळवे आकाशाकडे. आता आपल्या शरीरावर कुठे दुखणे असेल, तणाव असेल, तिथे लक्ष केंद्रित करायचं आहे. हळूवार डोळे बंद करायचे आहेत. आपल्या शरीरावर कुठे काही दुखणे आहे, वेदना आहे, तणाव आहे, चिंता आहे, तिथे संपूर्ण लक्ष केंद्रित करायचं आहे.
अनंत ब्रह्मांडातून येणारी दिव्य ऊर्जा आपल्याला दिव्य उपचार प्रदान करत आहे. आपल्याला दिव्य उपचार प्रदान करत आहे. सहजतेने तुम्ही डोळे बंद केलेले आहेत आणि तुमच्या मन लेवलवर, शरीर लेवलवर ज्याही काही वेदना आहेत, त्रास आहे, तिथे दिव्य रेकी शक्तीचे हिलिंग होत आहे. तिथे दिव्य रेकी शक्तीचे दिव्य हिलिंग होत आहे. दिव्य हिलिंग होत आहे. दिव्य हिलिंग तिथे होत आहे. तुमच्या शरीरावर जिथेही काही वेदना असतील तिथे तुम्हाला दोन्ही हातांनी स्पर्श करायचा आहे. तुमच्या शरीरावर जिथेही कुठे तुम्हाला काही वेदना असतील, त्रास असेल, तिथे तुम्हाला दोन्ही हातांनी स्पर्श करायचा आहे. दोन्ही हातांनी तिथे स्पर्श करायचा आहे. संपूर्ण आरोग्य लाभ आपल्याला होत आहे. संपूर्ण आरोग्य लाभ आपल्याला होत आहे. संपूर्ण आरोग्य लाभ आपल्याला होत आहे. संपूर्ण आरोग्याचा लाभ आपल्याला होत आहे. दिव्य रेकी ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येक सेलमध्ये पोहोचत आहे. दिव्य रेकी ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येक सेलमध्ये पोहोचत आहे आणि आपल्याला दिव्य उपचार प्रदान करत आहे. आपल्याला दिव्य उपचार प्रदान करत आहे. संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती आपल्याला होत आहे. संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती आपल्याला होत आहे. संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती आपल्याला होत आहे. आणि जिथे काही दुखणे आहे, वेदना आहे, तिथे दिव्य रेकीची शक्ती पोहोचत आहे. तिथे दिव्य रेकीची शक्ती तिथे पोहोचत आहे. दिव्य रेकी शक्ती तिथे पोहोचत आहे. तुम्हाला तिथे फोकस करायचा आहे का तिथे दिव्य हिलिंग होत आहे. तुम्हाला तिथे दुखणाऱ्या भागावर फोकस करायचा आहे का तिथे दिव्य हिलिंग होत आहे. दिव्य हिलिंग होत आहे. दिव्य हिलिंग होत आहे. परमनंटली 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 तिथल्या सर्व वेदना निघून जात आहे. तिथून सर्व वेदना निघून जात आहे. तिथून सर्व वेदना निघून जात आहे. तिथून सर्व वेदना निघून जात आहे. तिथे दिव्य आरोग्य हिलिंग होत आहे. तिथे दिव्य हिलिंग होत आहे. संपूर्ण आरोग्याचा लाभ आपल्याला प्राप्त होत आहे. संपूर्ण आरोग्याचा लाभ आपल्याला प्राप्त होत आहे. संपूर्ण आरोग्याचा लाभ आपल्याला प्राप्त होत आहे. You are the healing magnet. 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 अनंत स्रोतातून वाहत येणारी ही दिव्य ऊर्जा आपल्याला दिव्य उपचार प्रदान करत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी ही दिव्य ऊर्जा आपल्याला दिव्य उपचार प्रदान करत आहे. आपल्याला दिव्य उपचार प्रदान करत आहे. कोणतेही जुने दुखणे असेल, ताण असेल, तो संपूर्ण हिलिंग होत आहे. तिथे संपूर्ण हिलिंग होत आहे. तिथे संपूर्ण हिलिंग होत आहे. तिथे संपूर्ण हिलिंग होत आहे. You are the health magnet. 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 आपल्याला संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. 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 थोडा वेळ काहीच बोलायचं नाहीये. तिथे दिव्य हिलिंग होत आहे. दिव्य हिलिंग होत आहे.
हळूवार दोन्ही हात रब करायचे आहेत एकमेकांवर. आपले दोन्ही हात एकमेकांवर हळूवार रब करून अलगद आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहेत. हातांच्या अंधारातच डोळे उघडायचे आहेत. रिलॅक्स, रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. सर्वांनी थोडं पाणी पिऊन घ्या. कसं वाटतं आहे? कोण शेअर करतं? हा, मोनाल मॅडम बोला. डोकं जड झालंय आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी वाटते आणि फ्रेश वाटते, म्हणजे आतून खूप छान वाटते. येस. तुम्ही इथे कपाळाला हात लावलेलं, तुमचं काय डोकं दुखत होतं का? अच्छा, मग त्याच्यात आराम मिळाला तुम्हाला? कसं वाटतंय आता? पहिले काय डोकं दुखत होतं आणि आता काय वाटतं आहे ते सांगा जरा. पहिलं म्हणजे डोकं दुखत होतं, थोडस स्ट्रेस, विचाराने माझं डोकं मध्ये आधी दुखत राहतं. आज पण मला थोडस होतं. मी आता लावलं आणि मला आता खरंच छान वाटतं, म्हणजे डोकं माझं हलकं झाल्यासारखं वाटतं. येस, म्हणजे विचार वगैरे आता डोक्यामध्ये नाही येतच. येस, येस. शांत झाल्यासारखं वाटतंय. येस, खूपच सुंदर अनुभव आला. व्हेरी गुड. अजून कोण सांगेल? हा, फिलोमिना मॅडम बोला. माईक ऑन करा. माझा जरा पाय दुखत होता इकडे. जरा थोडा मोठा आता आवाज घ्या ना, जवळ घ्या ना माईक. तुमचं खूप आवाज स्लो येतो आहे. जरा पाय जरा जड जड होता पहिला. आता जरा गरम सारखा वाटला पहिला आणि आता जरा बरं वाटतं. अच्छा, कुठे पाय दुखत होता तुमचा? गुडघ्याला? इथे ओके ओके, कमरेकडे. येस येस. आता कसं वाटतं आहे? आता बरं वाटतं. पहिला जरा गरम सारखा वाटला, नंतर असा एकदम बरं वाटलं, जरा आता हलका वाटतोय. येस येस, व्हेरी गुड. खूप छान. थँक्यू. येस. अजून अजून कोण शेअर करतं? कोणाला अनुभव आला? हा, सुमन मॅडम बोला. माईक ऑन करा. तिथं रेड कलरचा माईकचं सिम्बॉल आहे, त्याच्यावर क्लिक करा. हा, बोला. हा बोलू का मॅडम? बोला बोला बोला. काय झालं माहिती, मला हल्ली बरेच दिवस, म्हणजे जवळजवळ 1 महिना तरी ना, काय नेमकं होतं ते कळत नाही. म्हणजे माझ्या छातीत दुखतं की डोक्यात कळ येतं, कधी काही वेगळ्या फिलिंग्स होतात. आता आमचं वय पण जवळजवळ आता 50च्या बाहेर म्हटल्यावर ते तसे होणारच. मग डॉक्टरकडे गेले. डॉक्टर म्हणजे चष्म्यासाठी गेले, तर डॉक्टर म्हणाले थायरॉइड चेक करून बघा. अच्छा थायरॉइड टेस्ट ही आली आहे, हायपोथायरॉइड आलं. मग मी अच्छा माधवबागचे उपचार केले. मला काय अच्छा. व्हायचं, अचानक धडधड वाटायची, चिडचिड व्हायची, भीती वाटायची, अस्वस्थ वाटायचं. म्हणजे असं वाटायचं की आपल्यावर काहीतरी संकट येतं की काय, असं कायम फिलिंग होत राहायचं, म्हणजे असुरक्षितता वाटायची. म्हणून बरोबर मी आहे. माधवबागचे आयुर्वेदिक उपचार सुरू केले. म्हणजे त्या डॉक्टरांना एवढं पण विचारलं की मला मानसशास्त्रज्ञाची गरज आहे का, म्हणजे असं मला वाटायचं, माझ्या मनाला वाटायचं की मला बाबा मानसोपचाराची गरज आहे का. आणि माझी मुलं एक शिकतोय, दुसरी सर्व्हिसला आहे, दूर आहे दोघंही. आईने मी दोघंच असतो घरी, मिस्टर नाही आहेत. तर मग मी आता शेअर कोणाशी करणार, म्हणून मी डॉक्टरना विचारलं. तर कारण डॉक्टर आपला जवळचा मित्र असतो ना. येस. डॉक्टरला विचारलं मी, हे करायचं का, मानसोपचाराची मदत घेऊ का. पण मुलांशी बोलण्याच्या आधी मी डॉक्टरना विचारलं, कारण मुलांना सांगितलं ती आधी घाबरणार ना. डॉक्टर म्हणाले तुम्हाला असं वाटतं तर घेऊ शकता. पण मी एकदा ब्रह्मांड शक्तीचा व्हिडिओ हो ओणोपोनो तो ऐकला
आणि मी या गोष्टीकडे म्हणजे आकृष्ट झाले. आणि आता सलग 3 दिवस म्हणजे पहिल्या दिवशी मला चुकलेला क्लास, पण तुमचं रेकॉर्डिंग करून मी काल तो हे केला. मी टीचर आहे मॅडम अच्छा. प्रायमरी स्कूलला. आणि दिवसभर मुलांमध्ये असल्यावर ना लहान मुलांमध्ये काय वाटत नाही. पण संध्याकाळी घरी आल्यानंतर तेच पुन्हा फिलिंग होतं. सकाळी जाईपर्यंत तेच पुन्हा होतं. म्हणजे शाळेत निघून बाहेर पडेपर्यंत ना तेच काहीतरी असं होत राहतं. पण आता मला असं वाटायला लागलं, मी जेव्हा सीटवर बसले ना, मी असं आकाशात तरंगते असं. म्हणजे मी याला चिकटलेले नाही माझ्या आसनाला. मी हवेत आहे आणि पूर्ण शरीर माझं हलकं-हलकं झालेलं आहे आणि खूप रिलॅक्स फिलिंग होतं. थँक यू युनिव्हर्स, थँक यू ब्रह्मांड. येस. तुम्हाला आराम मिळाला पण आता आपण जे हिलिंग केलं त्याच्याने? हो, हो. खूप, खूप, खूप मॅडम. येस, येस. खूप थँक यू. व्हेरी गुड. थँक यू. अजून कोण शेअर करतं? उत्कर्ष मॅम, तुम्हाला काय जाणवलं? माईक ऑन करा. मला सांगता येत नाही पण छान वाटलं. अच्छा, अच्छा. ठीक आहे, चालेल. ओके. येस. सुजित सर, माईक ऑन करा. मला पोटाच्या खाली एक ताणतणाव जाणवत होता बरेच दिवस. मी आत्ता जेव्हा ठेवलं त्यावेळी मला त्या भागात व्हायब्रेशन्स जाणवले येस. आणि ते अजूनही जाणवत आहेत. आता मला असं वाटतं की तो ताणतणाव कदाचित थोड्या वेळाने कमी झालेला असेल किंवा जाणवेल. पण बाकीचं जे काही प्रोसिजर करत होतो त्यावेळी तो म्हणजे ती ऊर्जा वगैरे संपूर्णतः जाणवत होती, हातांमध्ये जाणवत होती, हाताच्या तळव्यांमध्ये जाणवत होती. येस. व्हेरी गुड. खूपच छान. म्हणजे पहिल्याच हिलिंग मध्ये तुम्हाला सगळ्यांना खूप सुंदर अनुभव येत आहे. ओके. तुम्हाला ती एनर्जी जाणवते आहे. बघा, आपण ऑनलाईन मध्ये सगळेजण वेगवेगळ्या सिटी मधून आहात. मला माहिती पण नाही तुम्ही ऍक्च्युअली कोणत्या सिटी मधून आहात. पण तरी देखील तुम्हाला ती एनर्जी जाणवते. हीच रेकीची एनर्जी आहे. ओके. आणि हे जे मी तुम्हाला आता हिलिंग दिलं हे रेकी लेवल 2 चं दिलं. ओके. कारण ते डिस्टन्स हिलिंग आहे. रेकी लेवल 1 चं जे हिलिंग असतं ते आपल्याला स्पर्श चिकित्सा आहे. रेकी लेवल 1 तर आपल्याला समोरच्या व्यक्तीला स्पर्श करून हिलिंग करायचं आहे किंवा आपल्याला स्वतःला हिलिंग करायचं आहे तर आपण स्पर्श करून करणार आहोत. ओके. येस. आपण उद्या करूया. आज आपल्याकडे पूर्ण होणार नाही. आपला आता टाइम होत आला आहे कारण याच्यानंतर माझी लगेच एंजलचा बॅच आहे. तर आपल्या एवढं कमी वेळात होणार नाही. तर उद्या आपण डिटेल मध्ये बघूया का स्वतःला हिलिंग कसं करायचं आणि दुसऱ्याला हिलिंग कसं करायचं. ओके. चालेल. चला आता आपण थांबूया. थँक यू मॅम. येस. थँक थँक्यू. दिव्य रेकी शक्ती आपल्या यू. सर्वांच्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. स्वामी समर्थ. टेक केअर. बाय. आणि बाय तुम्हाला मॅम, अजून थँक्यू. येस, मला अजून एक बोलायचं